नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे आणि काल रात्रीपासूनच लाखो दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जूनचा हप्ता ₹2,500 जमा झालेले आहे. परंतु बऱ्याच जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही. बऱ्याच जणांना मेचा हप्ता पण मिळालेला नाही. ज्या दिव्यांग बांधवांना जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्याचबरोबर ज्यांना मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही, तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे आणि नेमके पैसे कधी जमा होऊ शकतात त्यांच्या खात्यावर, तर या संदर्भातील अगदी महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर या योजनेचे जूनचा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, की जूनचा हप्ता नेमका कधी मिळणार, तर या संदर्भातील महत्वाची अपडेट अगोदर आपण दिलेले होते आणि त्या अपडेटनुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर जूनचा हप्ता जमा झालेला आहे. काल रात्रीपासूनच लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर मेसेज आलेले आहे आणि अनेक जणांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, त्याचबरोबर पर्सनली सुद्धा फोन करून कळवलेलं आहे की सर, आमच्या खात्यावर जूनचा हप्ता ₹2,500 जमा झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आहे. परंतु बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही. त्यामुळे ते कॉमेंट्स करून विचारत आहे की नेमका आमच्या खात्यावर या योजनेचा जूनचा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो, मला बघायचंय की किती लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जूनचा हप्ता जमा झालेला नाही आणि काल रात्री पण त्यांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता. तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि कळवा, आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असेल तर त्यांनी सुद्धा कळवा, म्हणजे इतरांना सुद्धा तो एक दिलासा मिळेल, आधार मिळेल. तर बघा मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा जूनचा हप्ता मिळालेला आहे तर त्यांचं हार्दिक अभिनंदन, आणि ज्यांना अजूनपर्यंत जूनचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी नेमकं काय करायचंय तर ते पुढे बघूया आपण. तर बघा मित्रांनो, या अगोदर पण मी सांगितलेलं होतं की लाभार्थ्यांचे पैसे अडकण्याचे प्रमुख कारणे आहेत, की त्यामध्ये दिव्यांग सहाय्यक विभागाने सांगितलं होतं की लाभार्थ्यांनी आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट करून घ्या, त्याचबरोबर त्याची लिंक बँक अकाउंटला करून घ्या, म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे सोपं जाईल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगण्यात आलेली होती की ज्या लाभार्थ्यांचं UDID कार्ड हे अपडेट नसेल तर त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा करताना अडचण येत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही UDID कार्ड आहे तर ते अपडेट करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरेच लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा झालेला नाही, तर ती सुद्धा एक अडचण आहे. तर मित्रांनो, हयातीच्या दाखल्याबाबत या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की आता आपण सत्यापन ऍपद्वारे घरच्या घरी तो हयातीचा दाखला जनरेट करू शकता आणि त्याची प्रिंट काढून तो तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचं काम बघणारे जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहे त्यांच्याकडे देणं गरजेचं आहे, सबमिट करणं गरजेचं आहे. तर या 3 गोष्टी करणं गरजेच्या होत्या. ज्या लाभार्थ्यांनी या 3 गोष्टी केलेल्या होत्या त्यांच्या खात्यावर या योजनेचा जूनचा हप्ता जमा झालेला आहे, आणि ज्यांचे या सगळ्या गोष्टी अपडेट नव्हत्या त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही. तर मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे होऊ शकते पैसे जमा होऊ शकणार नाही, परंतु उद्या आणि परवा डीबीटीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे सोमवार आणि मंगळवार अगदी 7 तारखेला सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुद्धा उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. म्हणून ज्यांच्या खात्यावर रात्री पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी उद्या आणि परवा या 2 दिवस वाट बघायची आहे. आणि जर पैसे मिळाले नसेल, त्याचबरोबर ज्यांना मेचा हप्ता मिळालेला नसेल त्यांनी काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे
आणि तहसीलदारांना एक निवेदन द्यायचं आहे आणि त्या निवेदनामध्ये नमूद करायचं आहे की आम्हाला आमचा जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्याचबरोबर आम्हाला आमचा मेचा हप्ता मिळालेला नाही. अशा प्रकारचं एक निवेदन तयार करा आणि ते निवेदन तहसीलदारांना द्या आणि त्याची एक ओसी कॉपी तुमच्याकडे ठेवा. म्हणजेच तहसीलदार त्या निवेदनावर कार्यवाही करतील आणि आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही जूनचा हप्ता असेल, त्याचबरोबर उर्वरित जो काही मेचा हप्ता आहे तर तो सुद्धा जमा करतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती आणि त्यामुळे आता मित्रांनो फक्त उद्या आणि परवा या 2 दिवसाची वाट बघा. ज्यांना हे पैसे मिळणार नाही त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टी करायच्या आहे, तरच आपल्याला दिव्यांग योजनेचे हे जे काही हप्ते आहेत तर ते आपल्या खात्यावर जमा होतील. त्याचबरोबर पुढील हप्ते सुद्धा जमा होताना कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तात्काळ करा, तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद.